गोइंग ऑन ऍक्शन. तुमचं काय मी देऊ क्यू मोठा क्यू देते म्हणून क्यू देते मी देऊ म्हणून देते. मीरा आणि आदिराज असे दोन्ही क्यू तू दे. ओके चालेल मी वाचून देऊ मी परत क्यू देऊ असं हा मूर्त समजून घे काय ते. झोपला नाहीस आता ज्या दिवशी तू अरे मूड समजून घेतेस ते कसं समजून घेतेस ते बघतोय. ज्या दिवशी तू शेजारी असशील त्याच दिवशी झोप लागेल मला. बापरे चुप. तो आता तुमचं लग्न आम्हा कोणालाही मान्य नसतं. तुम्ही तुमची स्कूटर असं तो व्हिडिओ करतोय. ब्लॉग मी 2 दिवसात माझा आणि राजेंद्राचं एक रील पोस्ट करणार आहे लवकरच. तुमची परमिशन आहे का पण रील पोस्ट करायची? धडधड होते. पण मी करणार. स्क्रीन शेअर करतानाचा एक्सपिरियन्स तुम्ही एक वेगळा पोस्ट करा. आणि मला नाच जग बघेल ह्याचा तो एक दडपण आहे माझ्या सबंध मनावर. आता आता एक शाहरुखची पोस्ट द्या आणि जा. तू अंटवा म्हणजे ते भांडण खोटं असतं का? असं खोटं भांडता येतं? तुम्ही माझ्यावर चिडता ते खरंच चिडता ना? मनात प्रेम नाही पण वरून चिडल्यासारखं दाखवता असं. अगं ब्लॉग मध्ये गाणीच येतात पूर्वा नको ना. काय काय करायचं दादा? लहान मुलांचं भांडण नाहीये, मोठ्या लोकांची चर्चा आहे. तुझ्यावर वयानं आणि अनुभवानं खूप मोठी लोक आहेत. गप्प बसत एक शब्द भांडण नाही. थोडासा ठेवतो एक. हो पण त्यांच्या खोट्या भांडणामुळे आईला खरा खराच त्रास झाला की नाही. उद्या तिला काही झालं असतं म्हणजे काय केलं असतं? हो मान्य आहे मला की त्यात रिस्क होती पण त्यांच्या खोट्या भांडणामुळे बरंच काही चांगलंही घडलंय. उदाहरणार्थ आपला मल्हार वाचलाय मधुरा. मीरा सांगते म्हणून काही ऐकू नकोस तिचं. मिसलीड करते तुला. आज पुन्हा एकदा ऑर्डर आलेली आहे साईटवरती आणि आजची ऑर्डर केली आहे
समिता ताई बटर चिकन. पण नाही कशाचंच नाही म्हणते मी. म्हणजे काय म्हणणं काय? काहीही जबाबदारी नाही आणि त्रास देते आहे. कैरीची चॉकलेट्स पण आणता आली नाहीत तुला, म्हणजे म्हणावंसं पण मी वाटलं. तर ते पहिल्यांदा खाल्लं तर मला आयडियाच होती कुठे बनवायला नाही सांगत आहे, अगं, बिलं करायचंय बघ. पण काल खोबरं चलो, म्हणालीस ना, चल. हे इथे भेटतं.